नमस्कार. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 94 या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या धुरा कुणाकडे द्यायची अशी चर्चा सुरू झाली. कारण हे अध्यक्षपद म्हणजे खूप महत्त्वाची जबाबदारी असते. हे मराठी साहित्य संमेलन आणि त्याचं अध्यक्षपद किती महत्त्वाचं असतं, किती मोठं असतं हे तुम्हाला काही सांगायची गरज नाही. मग या नाशिक येथे होणाऱ्या 94व्या अध्यक्षपदाची धुरा कुणाकडे द्यायची अशी चर्चा, प्रश्न निर्माण झाले असता शेवटी डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यांना ती जबाबदारी सोपवण्यात आली. परंतु कोरोना नावाच्या विषाणूने महाराष्ट्रभर थैमान घातलेला असताना, जगभरामध्ये हाहाकार वाजलेला असताना हे साहित्य संमेलन होईल काय असे प्रश्न निर्माण झाले आणि शेवटी हे साहित्य संमेलन रद्द झालं. हे साहित्य संमेलन याच महिन्याच्या शेवटच्या काही दिवसामध्ये नाशिक येथे पार पडणार होतं, अर्थात मार्चमध्ये. परंतु हे साहित्य संमेलन रद्द जरी झालेलं असलं तरी त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा ज्यांच्यावर सोपवण्यात आलेली होती, ज्यांची नेमणूक अध्यक्षपदासाठी करण्यात आलेली होती, ते म्हणजे डॉक्टर जयंत नारळीकर. हे खूप मोठे खगोलशास्त्रज्ञ, भारतीय खगोलशास्त्रज्ञ आहेत. ते संशोधनाचं कार्य मोठ्या प्रमाणात करत असतात, हे प्रत्येकालाच माहीत आहे. मग तुम्ही असं म्हणाल की शास्त्रज्ञाला, एखाद्या वैज्ञानिकाला मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष का बरं केलं? तर याचं उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे. कारण त्यांच्या हस्ते लिखित, त्यांनी एक लेखक म्हणून, एक साहित्यिक म्हणून केलेलं कार्य जे आहे त्या कार्याच्या पुस्तकावरच मी आज बोलणार आहे. अर्थात समग्र जयंत नारळीकर या पुस्तकाचा परिचय मी तुम्हाला करून देणार आहे. मी प्रथमेश परमेश्वर तेलंग यशवंत महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी. या जयंत नारळीकरावरील विशेष सिरीजमध्ये त्यांच्या या पुस्तकाचा परिचय तुम्हाला करून देत आहे. पुस्तकाचा परिचय करून देण्याच्या अगोदर तुम्हाला जयंत नारळीकर कोण आहेत किंवा त्यांचा परिचय माझ्या पद्धतीनं मी सांगण्याचा प्रयत्न करेल. जयंत नारळीकरांचं पूर्ण नाव डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर आहे. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे 19 जुलै 1938 रोजी झालेला होता. मग त्यांनी त्यांचं शिक्षण बनारस विद्यापीठ, त्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठ या दोनही विद्यापीठातून पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर किंवा शिक्षण घेत असताना त्यांनी जी काही डॉक्टरेटची पदवी मिळवलेली होती, डॉक्टरेटचे मार्गदर्शक त्यांचे डॉक्टर फ्रेड हॉईल हे होते. त्यांनी हे सर्व शिक्षण झाल्यानंतर खगोलशास्त्रज्ञ म्हणून, खगोलशास्त्र हे सामान्य माणसाला समजावं त्यासाठी गेली 4 दशकाहून अधिक कार्यकाळ संशोधक म्हणून, एक वैज्ञानिक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि याच कार्याची पोचपावती म्हणून त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण इत्यादी सारखे पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलेले आहेत. मग त्यांना हे पुरस्कार का देण्यात आले? तर त्यांनी खगोलशास्त्र सामान्य माणसाला समजावं, सामान्य माणसामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, सामान्य माणसाला विज्ञानाचा थरार समजावा म्हणून आजपर्यंत प्रयत्न केलेले आहेत. मग ते केवळ खगोलशास्त्रज्ञ आहेत का? तर अजिबात नाही. खगोलशास्त्रज्ञ तर आहेतच, त्याबरोबरच ते लेखक सुद्धा आहेत, साहित्यिक सुद्धा आहेत. त्यांच्या विज्ञान कथा, विज्ञान कादंबऱ्या ह्या आपल्याला परिचितच आहेत. त्यापैकीच 5 विज्ञान कादंबऱ्यांचा संग्रह असलेलं हे पुस्तक समग्र जयंत नारळीकर हे आहे. मग या पुस्तकामध्ये आहे तरी नेमकं काय? तर या पुस्तकाच्या सुरुवातीला विज्ञान कथा आणि मी नावाचा एक लेख आहे. तो लेख प्रास्ताविकपर लेख असं जरी संबोधलं तरी काही वावगं ठरणार नाही, कारण तो लेख स्वतः जयंत नारळीकरांचा आहे. मग या लेखामध्ये जयंत नारळीकरांनी काय सांगितलेलं आहे? तर एक वैज्ञानिक म्हणून जयंत नारळीकर जगत असताना किंवा जयंत नारळीकरांचं विज्ञानामध्ये योगदान देत असताना त्यांचा लेखनाचा प्रवास कसा सुरू झाला, विज्ञान कथेचा प्रवास कसा सुरू झाला, याचं वर्णन या लेखाच्या सुरुवातीला त्यांनी केलेलं आहे. एका परिसंवादामध्ये ते बसलेले असतात श्रोता म्हणून. त्या परिसंवादाचा वक्ता सर्व श्रोत्यांना झोपी घालण्याचं काम करत असतो. म्हणजे तो परिसंवाद रटाळवाणा होत चाललेला असतो. अनेक श्रोते ऐकणं सोडूनही देतात. काही श्रोते, मोजके श्रोते तो परिसंवाद, त्या वक्त्याचं व्याख्यान ऐकत असतात. मग जयंत नारळीकरांनी व्याख्यान ऐकणं केव्हा सोडलेलं असतं? जयंत नारळीकरांना विचार येतो. त्यांनी, आयोजकांनी दिलेले कागद हे समोर घेतात आणि पेन समोर घेतात, पेन हातामध्ये घेतात आणि कथा लिहायला सुरुवात करतात. अशा प्रकारे 1974 मध्ये त्यांनी त्यांची पहिली विज्ञान कथा पूर्ण केली. ती एक परिसंवाद अटेंड करत असताना, एका परिसंवादामध्ये उपस्थित असताना
त्या कथेचं नाव होतं, त्या विज्ञान कथेचं नाव होतं कृष्णविवर. मग ही कृष्णविवर कथा लिहून झाल्यानंतर मराठी विज्ञान परिषद मुंबई आयोजित एक विज्ञान कथेची स्पर्धा होती. त्या विज्ञान कथेच्या स्पर्धेसाठी जयंत नारळीकरांची ती कथा त्या ढाच्यामध्ये, अर्थात त्यांना जेवढी लांब किंवा जेवढी शब्दमर्यादा मराठी विज्ञान परिषदेमध्ये घालून दिलेली होती, स्पर्धेसाठी घालून दिलेली होती, त्या संपूर्ण अटीवर नियमावर त्यांची कृष्णविवर ही कथा उतरत होती. म्हणून त्यांनी असं ठरवलं की आपली ही कृष्णविवर कथा त्या विज्ञान कथा स्पर्धेसाठी पाठवायची. विज्ञान कथा स्पर्धेसाठी त्यांनी ती कथा पाठवायचं ठरवलं, परंतु एक वैज्ञानिक म्हणून स्वतःचं नाव न वापरता ती कथा पाठवायची असं त्यांनी शेवटी ठरवलं. मग काय करायचं? पहिली खबरदारी अशी घेतली की त्यांनी त्यांचं नाव बदललं. नाव बदललं म्हणजे त्या कथेसाठी स्वतःचं नाव दिलं नाही, त्यांनी जगताप या आडनावाने ती कथा लिहिली. आडनावाने कथा लिहिल्यानंतर ती कथा स्वतः न लिहिता स्वतःच्या पत्नीला लिहायला लावली आणि स्वतःच्या पत्त्यावरून न पाठवता ती एका दुसऱ्या पत्त्यावरून नारायण विनायक जगताप या नावानं ती कथा त्यांनी पाठवली. ती कथा पाठवल्यानंतर ती स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये त्या कथेला प्रथम पारितोषिक मिळालं. ही गोष्ट इथंच थांबली नाही. त्यानंतर कदाचित नारळीकर विज्ञान कथा लिहूही शकले नसते, परंतु 1975 मध्ये कराड येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं आणि त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद हे श्रीमती दुर्गाबाई भागवत यांच्याकडे होतं. मग श्रीमती दुर्गाबाई भागवत त्या मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना जयंत नारळीकरांच्या लेखनाचं गौरव करतात, जयंत नारळीकरांच्या लेखन शैलीचं कौतुक करतात आणि एका लेखकासाठी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षानं त्याच्या लेखनाचं कौतुक करणं ही खूप मोठी बाब आहे, ही खूप मोठी अचिव्हमेंट असते त्या लेखकासाठी, नवोदित लेखकासाठी. म्हणून त्यांना हुरूप वाटतो, त्यांना आनंद होतो. जयंत नारळीकर आनंदित होतात आणि विज्ञान कथा त्या साहित्य संमेलनापासून मराठी साहित्यामध्ये रूढ होत चाललेली पाहायला मिळते. म्हणून प्रत्येक नियतकालिक असेल, त्या नियतकालिकाचे संपादक असतील, वेगवेगळी मासिकं असतील, दिवाळी अंक असतील, यासाठी विज्ञान कथा मागवल्या जातात आणि जयंत नारळीकर ते विज्ञान कथा लिहितच राहतात. अशा प्रकारे त्यांचा विज्ञान कथेचा कृष्णविवरपासून सुरू झालेला प्रवास आजतागायत आहे आणि त्याच विज्ञान कथेवर आधारित ह्या विज्ञान कादंबऱ्या आणि त्या विज्ञान कादंबऱ्यावरील हे पुस्तक आहे. मग जयंत नारळीकर पुढे विज्ञान कथा आणि मी या पुस्तकाच्या सुरुवातीला असलेल्या या लेखामध्ये सांगतात की मी विज्ञान कथा का लिहितो, तर एक विरंगुळा म्हणून दररोजच्या संशोधनातून वेळ मिळाल्यानंतर मी विज्ञान कथा लिहित असतो. समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुचावा आणि तो दृष्टिकोन रुजण्यासाठी आधुनिक जग कसं आहे किंवा आधुनिक विज्ञान कशी प्रगती करत आहे हे सामान्य वाचकाला कळावं यासाठी ते विज्ञान कथा लिहितात. त्याबरोबरच एक सामान्य वाचक वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा वैज्ञानिक गोष्टींचा थरारकारी रोमांच अनुभवू शकत नाही, त्यासाठी त्यांनी तो अनुभवावा, भलेही तो वाचनाच्या माध्यमातून असेल, त्यासाठी मी विज्ञान कथा लिहितो असं या लेखामध्ये ते स्पष्ट करतात. लेखाच्या शेवटी त्यांना विज्ञान कथा लिहिण्यासाठी कसा वेळ मिळतो हे सांगत असताना एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. एक व्याख्यान देण्याच्या अगोदर एक बादली घेऊन येतो, बादलीमध्ये दगडधोंडे भरतो, बादली पूर्ण भरलेली दिसते असं वरून दिसतं. मग तो श्रोत्यांना प्रश्न विचारतो की बादली भरलेली आहे का, असं विचारल्यानंतर श्रोते हो असं उत्तर देतात, परंतु तो नाही, नकारात्मक उत्तर देतो आणि तो म्हणतो बादली भरलेली नाही. तो त्याच्यानंतर त्याच्याजवळ असलेली वाळू त्या बादलीमध्ये टाकतो. त्यानंतर श्रोत्यांना विचारतो आता बादली भरली का, श्रोते नाही असं उत्तर देतात. तो म्हणतात अगदी बरोबर आहे, नाही हे उत्तर अगदी बरोबर आहे, कारण पाणी हे त्या बादलीमध्ये आणखी बसू शकतं. म्हणजे काय, तर या उदाहरणातून जयंत नारळीकर असं सांगतात, मी माझं संशोधनाचं कार्य हे प्रथम मानतो, मुख्य मानतो आणि ते कार्य करत असतो. त्यानंतर इतर वेळेमध्ये विज्ञान कथा असतील किंवा इतर गोष्टी असतील ते मी करत असतो. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये विज्ञान कथा लिहू शकता. तुमचे दैनंदिन महत्त्वाचे कामं झाल्यानंतर जो काही विरंगुळा म्हणून वेळ तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्ही विज्ञान कथा लिहा, तो लिहिण्याचा नक्की प्रयत्न करा, तुम्ही सुद्धा विज्ञान कथा लेखक होऊ शकता असं आवाहन जयंत नारळीकर या लेखाच्या शेवटी करतात. म्हणजे या लेखामध्ये विज्ञान कथा आणि मी या लेखामध्ये जयंत नारळीकरांनी विज्ञान कथा आणि मी असं जरी सांगितलेलं असतं
तरी ते तुम्हाला, आम्हाला, प्रत्येकालाच, प्रत्येक वाचकाला देखील विज्ञान कथेच्या शेवटी आव्हान करतात. म्हणजे स्वतःच्या लेखन प्रवास पासून सुरू झालेला हा लेख तुम्ही देखील एक लेखक होऊ शकता इथपर्यंत येऊन थांबलेला आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर या पुस्तकाच्या पुढचा महत्त्वाचा भाग तो म्हणजे 5 विज्ञान कादंबऱ्या. त्यातील पहिली कादंबरी आहे प्रेषित, दुसरी कादंबरी आहे वामन परत न आला, तिसरी कादंबरी आहे अंतराळातील स्फोट, चौथी कादंबरी आहे व्हायरस आणि पाचवी आणि शेवटची कादंबरी आहे ती म्हणजे अभय अरण्य. यातील पहिली कादंबरी, ती कादंबरी प्रेषित या नावानं आहे. मग नेमकं ही प्रेषित कादंबरी आहे तरी काय, किंवा हा प्रेषित कोण आहे असं जर तुम्ही मला विचारलं तर प्रेषित परग्रहाहून आलेला एक मुलगा असतो, त्यालाच आपण प्रेषित या कादंबरीमध्ये जयंत नारळीकरांनी म्हटलेलं आहे. त्याचं नाव आलोक असं असतं. ही संपूर्ण कादंबरी सायक्लॉप्सच्या भोवती फिरत आहे. या कादंबरीचा मुख्य असा आशय म्हणजे सायक्लॉप्स आहे. सायक्लॉप्स नेमका आहे तरी काय, तर मोठमोठ्या जगातील खूप मोठ्या दुर्बिणी जर आपण बघितल्या आणि त्या दुर्बिणी एकत्र केल्यानंतर जे काही तयार होतं ते म्हणजे मोठं असं सायक्लॉप्स असं जयंत नारळीकरांनी यामध्ये चित्रण केलेलं आहे. त्या सायक्लॉप्सच्या माध्यमातून मोठमोठी निरीक्षणं, दूरदूरपर्यंत संशोधन करता येतं. परंतु हा सायक्लॉप्स वैज्ञानिकांच्या काही कामाचा नाही असं म्हणून, संशोधकांच्या काही कामाचा नाही असं म्हणून तो संरक्षणासाठी मिलिटरीकडे सुपूर्द करण्यात येतो. आणि तिथे मिलिटरीकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर जॉन प्रिंगल नावाच्या ग्रहस्थाकडून त्या सायक्लॉप्सचा वापर करून इतर ग्रहावर जीवसृष्टी आहे का हा विचार करून संदेश ग्रहण केलं जातं, संदेश वहन केलं जातं, संदेश प्रेषण केलं जातं, संदेश घेतले जातात आणि पाठवले जातात. जॉन प्रिंगलकडून हे कार्य सायक्लॉप्सच्या माध्यमातून होतं. आणि शेवटी पंचक नावाच्या एरिस्टार्क्स ताऱ्याजवळ असलेल्या पंचक नावाच्या ग्रहावरून सायक्लॉप्सला संदेश येतात आणि सायक्लॉप्सवरून जॉन प्रिंगल संदेश पाठवतो. आणि या संदेशाची देवाणघेवाण झाल्यानंतर पंचकवासी पृथ्वीकडे यायला लागतात, कारण की त्यांना पृथ्वीवर निवासस्थान मिळेल अशी आशा होते. परंतु पुढे अंतराळामध्ये काहीतरी संकट येतं, त्यांच्या अंतराळयानाला संकट येतं आणि ते सर्व पंचकवासी पृथ्वीवर येऊ शकत नाहीत. म्हणून छोटा असलेला आलोक, पुढे त्याला आलोक असं नाव ठेवण्यात आलं, त्या छोट्या बाळाला ते पंचकवासी पृथ्वीवर पाठवून देतात. ते थेट कराडच्या शेती शिवारामध्ये कराडच्या पाठवल्यानंतर तिथं लोक ते जमलेले असतात. आणि जमलेले असल्यानंतर भरधाव वेगाने जाणारी एक मोटार गाडी, त्या मोटार गाडीमध्ये सुधाकर आणि मालिनी हे दाम्पत्य असतं. हे दाम्पत्य असतं आणि त्यांना मुलगा नसतो. ते दाम्पत्य पुढे त्या आलोकला स्वतः आश्रय देतात, अर्थात स्वतः दत्तक घेतात. आणि दत्तक घेतल्यानंतर त्याचं नाव आलोक ठेवण्यात येतं. आलोक हा प्रचंड बुद्धिवान असतो, प्रचंड वेगवान असतो, कारण की इतर मुलांची प्रगती आणि आलोकची प्रगती यामध्ये डॉक्टर साळुंखे यांना काहीतरी वेगळंच दिसून येतं. ते सांगताना असं म्हणतात की एखादं रिकामं भांडं आणि एखादं अर्ध भरलेलं भांडं यामध्ये जेवढा फरक आहे, अगदी त्याचप्रमाणे एखादी सामान्य मुलगा आणि आलोक यांच्यामध्ये फरक आहे. आणि तसं जाणवायला देखील लागतं. आलोकची एकंदर परिस्थिती पाहिली किंवा आलोकची एकंदर बुद्धिमत्ता पाहिली तर ती असामान्य असते. यामुळेच आलोक थेट वाराणसीपासून ते अगदी अमेरिकेतील स्पेस अकॅडमीमधील अंतराळ तज्ज्ञ होण्याचा प्रवास पूर्ण करतो. आणि मग आलोकला जे काम असतं ते म्हणजे पंचकावर संदेश पाठवायचे, तो देवाणघेवाण करतो. संदेशाची देवाणघेवाण आलोक करतो. आणि ही संदेशाची देवाणघेवाण झाल्यानंतर आलोक आणि त्याची असलेली जी काही मैत्रीण असते सँड्रा आणि त्यांचे एक पीटर नावाचे जे काही सहकारी सर पीटर यांच्यामध्ये विचार विनिमय होतात. यांच्यामध्ये चर्चा होती की पृथ्वीवासी आणि पंचकवासी हे नेमके येणाऱ्या काळात यांचे संबंध कसे असतील याच्यावर वेगवेगळी मतं सर पीटर, आलोक आणि सँड्रा हे नोंदवतात. आणि हे सर्व मतं नोंदवल्यानंतर त्यांना वेगवेगळी मतं एकमेकांची आलेली पाहायला मिळतात. म्हणजे पृथ्वीवासी आणि पंचकवासी सामंजस्याने राहतील किंवा या दोघांमध्ये युद्ध होईल, या दोघांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होईल, अशी वेगवेगळी मतं यामध्ये होतात. म्हणजे एकंदर ही संपूर्ण प्रेषित नावाची कादंबरी आलोकला प्रेषित समजून
त्यांनी कथानक चित्रण केलेलं जयंत नारळीकरांनी आपल्याला पाहायला मिळतं. या कादंबरीच्या माध्यमातून परग्रहावर देखील सृष्टी आहे, जीव आहेत, तिथं देखील मानवासारखा जीव आहे, सजीव आहे असं गृहीत धरून लिखाण केलेली जयंत नारळीकरांनी आपल्याला पाहायला मिळते. सायक्लॉप्स पासून सुरू झालेली कादंबरी शेवटी सायक्लॉप्स वर येऊनच संपते. म्हणजे एका समस्येपासून निर्माण झालेली सुरू झालेली ही कादंबरी दुसऱ्या समस्येजवळ येऊन थांबते. कादंबरीमध्ये जरी योगायोग कल्पना यांना आधार असला तरी कादंबरीमध्ये जे काही लिखाण केलेलं आहे ते प्रगत आणि आधुनिक जगाचा विचार करून करण्यात आलेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे कादंबरीमध्ये ज्याप्रमाणे आलोकला अति तीक्ष्ण, अति हुशार दाखवलेलं आहे, अगदी सँड्राला देखील तेवढंच हुशार दाखवलेलं आहे. म्हणजे कादंबरीमध्ये रेखाटलेला पुरुष हा अगदी त्याचप्रमाणे स्त्री देखील रेखाटलेली आपल्याला या प्रेषित या कादंबरीमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर या कादंबरीच्या नंतर दुसरी कादंबरी आहे ती म्हणजे वामन परत न आला. इसवी सन 1986 मध्ये ही कादंबरी प्रकाशित झालेली जयंत नारळीकरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मग ही कादंबरी 3 गोष्टीवर आधारित आहे. ती म्हणजे पेटारा, बृहस्पती आणि प्रगतशील असलेला यंत्रमानव अर्थात वामन. या कादंबरीच्या नावामध्ये जो वामन आहे तो म्हणजे प्रगतशील असा यंत्रमानव आहे. ही कादंबरी सुरू होते ती म्हणजे बेंगलोर जवळ असलेल्या गौरी बिदनूर येथे. तेथे काम चालू असताना, तेथे कार्य चालू असताना एक पेटारा सापडतो. उत्खननाचं काम चालू असताना तो पेटारा सापडलेला असतो. त्या पेटाऱ्याच्या वरच एक फलकही सापडलेला असतो. मग त्या पेटाऱ्यासाठी अरुल, लक्ष्मणन, नवीनचंद्र पांडे, कीर्तिकर असे सर्व शास्त्रज्ञ, सर्व पुरातत्व खात्याचा एखादा व्यक्ती, शास्त्रज्ञ या सर्वांची टीम त्या गौरी बिदनूरला पाठवण्यात येते. त्या पेटाऱ्याची चौकशी करण्यात येते. मग त्या पेटाऱ्यावर वेगवेगळे चित्रविचित्र गोष्टी असतात. मग तो पेटारा उघडला जातो. पेटाऱ्यामध्ये असलेल्या सर्व गोष्टींची माहिती घेतली जाते. त्या पेटारा समिती एक निर्माण केली जाते. त्या पेटारा समितीच्या पुढं लक्ष्मणन, अरुल आणि नवीनचंद्र पांडे हे सर्वजण पेटाऱ्यामध्ये काय आहेत हा अहवाल देतात. परंतु अहवाल देताना पूर्ण माहिती लक्ष्मणन आणि अरुल देत नाहीत, कारण की नवीनचंद्र पांडे हा तस्करांशी मिळालेला असतो असं त्यांना मेजर सावंताकडून कळालेलं असतं. मेजर सावंत हे तेथील संरक्षणाचं पूर्ण काम त्यांच्यावर देण्यात आलेलं असतं. म्हणजे शास्त्रज्ञ, तस्कर आणि संरक्षण असा तिहेरी संगम या कादंबरीमध्ये झालेला पाहायला मिळतो. या कादंबरीचे देखील 3 भाग आहेत. ते पहिला पेटारा, दुसरा बृहस्पती आणि तिसरा वामन हा प्रगतशील यंत्रमानव. म्हणजे त्या यंत्रमानव तो जो काही पेटारा असतो अगोदरच्या लोकांनी किंवा अगोदरच्या संस्कृतीने जी मानवापेक्षा खूप प्रगत असती तो पेटारा ठेवलेला असतो. त्याच्यावरच एक फलक असतो. त्या फलकावर सांगितलेलं असतं की पेटाऱ्यापासून यंत्रमानव तुम्ही तयार करू नका, परंतु त्या फलकाकडे दुर्लक्ष होतं. यंत्रमानव तयार केला जातो आणि यंत्रमानव तो प्रगत असतो. यासाठी कार्ल शूल्ज असतील किंवा पॅरेलाल असतील किंवा त्यांचे इतर सहकारी असतील, हे सर्व तस्कर यंत्रमानव पळवण्यासाठी प्रयत्न करतात. आणि प्रयत्न केल्यानंतर त्या प्रयत्नांना रोखण्यासाठी मेजर सावंत असतील किंवा त्यांचे सहकारी असतील, अरुण असेल, लक्ष्मणन असतील, हे सर्व प्रयत्न करत असतात. परंतु नवीनचंद्र पांडे हा प्यारेलाल आणि कार्ल शूल्ज यांना मिळालेला असतो. असं चित्रण या कादंबरीमध्ये केलेलं आहे. या कादंबरीच्या वर्णनामध्ये इंग्लंड, भारत, अमेरिका, स्वित्झर्लंड यासारख्या देशाचं वर्णन आणि त्या देशातील बेंगलोर, मुंबई, गौरी बिदनूर, त्यानंतर सिलिकॉन व्हॅली, दिल्ली, लंडन यासारख्या स्थळांचं चित्रण देखील या कादंबरीमध्ये आलेलं पाहायला मिळतं. मग या कादंबरीमध्ये जे काही शास्त्रज्ञांच्या क्रिया प्रतिक्रिया आहेत त्यावर तस्करांची चाललेली तयारी आहे. तस्कर स्वतः कसा हा पेटारा पळवायचा किंवा कसा हा यंत्रमानव पळवायचा यांची तयारी, ह्या सर्व गोष्टी चित्रणाच्या स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत. आणि शेवटी हा यंत्रमानव तयार केला जातो, परंतु शेवटी हा यंत्रमानव नष्ट देखील केला जातो. म्हणजे ज्या वामनचा आपण उल्लेख हा टायटलमध्ये, हा नावामध्ये बघितला, तो वामन शेवटी संपवण्यात येतो, त्याला नष्ट करण्यात येतं. अशा एकंदर आशयाची ही कादंबरी आहे. त्यामध्ये
संपूर्ण शास्त्रज्ञांचं जीवन जरी रेखाटलं नसलं तरी लक्ष्मणांसोबत त्याची पत्नी बेंगलोरला जाते असं देखील चित्रण केलेलं आहे. अरुल असेल किंवा कीर्तिकर असतील किंवा इतर समितीतील अध्यक्ष, समितीचे सदस्य असतील, या सर्वांची जी काही धडपड चाललेली आहे आणि ती धडपड आणि त्याबरोबरच सावंतांची, मेजर सावंतांची धडपड आणि त्याचप्रमाणे तस्करांची धडपड, ह्या सर्वांचं चित्रण पाहून देखील तुम्हाला नक्कीच मनोरंजन नक्कीच वाटेल, विरंगुळा नक्कीच वाटेल आणि या कादंबरीतून नक्कीच तुम्हाला एक गोष्ट शिकायला मिळेल, ती म्हणजे अतिप्रगत तंत्रज्ञान देखील तुमचा सर्वनाश करू शकतं आणि त्यासाठी अति कुठल्या गोष्टीची करायची नसते असा या कादंबरीचा संदेश मी तरी घेतलेला मला मिळतो. यानंतर तिसरी कादंबरी आहे, ती तिसरी कादंबरी म्हणजे अंतराळातील स्फोट. ही कादंबरी इसवी सन 1992 मध्ये प्रकाशित झालेली आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर जयंत नारळीकर ही 1992 मध्ये कादंबरी प्रकाशित करतात, परंतु या कादंबरी त्यांनी 3 खंडामध्ये विभागलेली आहे. ते 3 खंड कोणते नेमके, तर इसवी सन 622 सम्राट हर्षवर्धनाचा काळ, त्यानंतर इसवी सन 1996 आणि त्यानंतर इसवी सन 2710 अशा 3 कालखंडामध्ये भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या 3 कालखंडामध्ये ही कादंबरी डॉक्टर जयंत नारळीकरांनी विभागलेली आहे. अर्थात या कादंबरीचे 3 कालखंड पडतात. म्हणजे अंतराळातील स्फोट या जर आपण नावाकडे बघितलं तर तुम्हाला नक्कीच एक आशय समजेल या कादंबरीचा, तो म्हणजे की काहीतरी स्फोट झालेला असावा आणि त्यावर कथानक, त्यावर आशय या कादंबरीमध्ये असावा. अगदी बरोबर. त्याचप्रमाणे सम्राट हर्षवर्धनाच्या काळामध्ये ताऱ्यांचा झालेला स्फोट आणि त्यानंतर वर्तमान काळामध्ये त्यावर झालेला विचार आणि जो काही पृथ्वीवर होणारा परिणाम आहे, त्या परिणामातून पुढे सर्वनाश झाल्यानंतर, विनाश झाल्यानंतर पुन्हा नवनिर्मितीची पहाट कशी निर्माण करता येईल आणि ह्या सर्व गोष्टीवर विजय मिळवून पुन्हा एकदा नवनिर्मिती कशी करता येईल याचं वर्णन, याचं कथानक डॉक्टर जयंत नारळीकरांनी या कादंबरीमध्ये केलेलं पाहायला मिळतं. म्हणजे एखादा स्फोट अंतराळामध्ये होतो, तारे कसे निर्माण होतात, ताऱ्यांची ऊर्जा त्यांना कुठून मिळते, ताऱ्यांची ऊर्जा नष्ट कशी होते, नष्ट झाल्यानंतर त्या ताऱ्यांचं काय होतं, अशा अनेक गोष्टी तुम्हाला सतावत असतात. या सर्व गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं या अंतराळातील स्फोट या कादंबरीमध्ये तुम्हाला मिळतील. प्रत्येक कालखंडात जे काही 3 कालखंड या कादंबरीमध्ये दिलेले आहेत, त्या प्रत्येक कालखंडामध्ये 2 मुख्य पात्र दिलेली आहेत आणि त्या 2 मुख्य पात्राभोवती इतर त्यांना लागणारी पात्र भोवताली सांगितलेली आहेत आणि यामधूनच रोहित सारखा ज्ञानपिपासू पात्र या कादंबरीमध्ये उभारलेलं, चित्रित केलेलं, त्याचं कथानक केलेलं, चित्रण केलेलं डॉक्टर जयंत नारळीकरांनी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एखादा अंतराळामध्ये स्फोट सम्राट हर्षवर्धनाच्या काळात होतो आणि ते ताम्रपटाच्या माध्यमातून लिहून ठेवलं जातं, ते वर्तमान काळामध्ये सापडतं, त्यापासून पृथ्वीला धोका आहे असं चित्रण केलं जातं आणि धोका जरी असला, नाश जरी असला, तर इसवी सन 2710 मध्ये नवचैतन्याची पहाट कशी निर्माण होईल आणि ती कशी निर्माण झाली याचं चित्रण एकंदर या कादंबरीमध्ये अंतराळातील स्फोट जयंत नारळीकरांनी केलेलं पाहायला मिळतं. ही कादंबरी एका मागच्या एक घटनेवर, म्हणजे एखादी साखळी असते, अगदी त्याचप्रमाणे ही कादंबरी पुढे 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 3 खंडामध्ये गेलेली पाहायला मिळते. म्हणजे स्थळ, काळ, वेळ ह्या सगळ्या गोष्टी जरी बदलल्या तरी तेवढ्याच ताकदीची जी काही व्यक्तिरेखा आहे प्रत्येक कालखंडामध्ये जयंत नारळीकरांनी 622, 1996 आणि 2710 या 3ही कालखंडामध्ये या कादंबरीच्या माध्यमातून चित्रित केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला अंतराळातील स्फोट हा तर समजूनच येईल, परंतु आयुष्यामध्ये चढ उतार आले तरी आपण एक नवीन जीवन कसं सुरुवात करायचं हे देखील या विज्ञान कादंबरीच्या माध्यमातून मला वाटतं आपण घेण्यासारखा संदेश नक्कीच आपल्याला मिळेल आणि तो आपण घेतला पाहिजे. यानंतर चौथी जी कादंबरी आहे, ती चौथी कादंबरी, या कादंबरीचं नाव आहे व्हायरस. व्हायरस म्हटलं की आत्ताची सद्य परिस्थिती आपल्याला आपल्या समोर येते, ती म्हणजे कोरोनाला आपण व्हायरस म्हणत असतो. यासारखे अनेक व्हायरस, कोरोना असेल, HIV असेल, यासारखे अनेक व्हायरस आज या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या सर्व व्हायरसच्या पलीकडे जाऊन, ह्या रोगजंतूंच्या पलीकडे जाऊन एक व्हायरस असतो, तो म्हणजे संगणकात असणारा व्हायरस, संगणकामध्ये येणारा व्हायरस. अगदी याच संगणकातील व्हायरसवर आधारित
ही व्हायरस कादंबरी आहे आणि याच व्हायरसला मुख्य आशय ठेवून, मुख्य विषय ठेवून ही कादंबरी लिखाण डॉक्टर जयंत नारळीकरांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग या व्हायरसची निर्मिती कशी झाली, हा पृथ्वीवरील संगणकामध्ये कसा आला, तो इतर ग्रहावरून आला का, त्यानंतर त्याचा संपूर्ण छडा लावण्याचं काम या व्हायरस कादंबरीमध्ये वैज्ञानिक शास्त्रज्ञ हे करत असतात. त्यांना यश मिळतं असं हे कथानक, असा आशयाचं कथानक या व्हायरस कादंबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आपल्या संगणक प्रणालीमध्ये विषाणू सोडून परग्रहावरील सजीवांनी आक्रमण केलेलं आहे, ते आक्रमण नकळत आहे असं शास्त्रज्ञांना, पृथ्वीवासियांना कळतं. तो त्याचा छडा लावतात आणि छडा लावल्यानंतर त्या व्हायरसचा प्रतिबंध, म्हणजे ज्या पृथ्वीजवळील शेजाऱ्यांपासून सुरू झालेली ही कादंबरी, ती त्या खोडसळ शेजाऱ्यांचा प्रतिबंध, त्या खोडसळ शेजाऱ्याचा जो काही शेवट करण्यापर्यंत ही कादंबरी संपलेली आपल्याला पाहायला मिळते. या कादंबरीमध्ये वेगवेगळ्या राष्ट्रातील जीवन विस्कळीत होऊ लागते. त्यानंतर राष्ट्रीय कारवाया, त्या छडा लावण्याचा प्रयत्न सर्व राष्ट्रातील शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, त्या राष्ट्रातील संरक्षक तज्ज्ञ, लष्करी तज्ज्ञ हे सर्वजण करत असतात. हा व्हायरस कुठून आला, या व्हायरसचं नेमकं किती गांभीर्य आपण घेतलं पाहिजे आणि या व्हायरसशी कसा आपण सामना केला पाहिजे असं कथानक या कादंबरीमध्ये आहे. अगदी त्याचबरोबर गुरुत्वाकर्षणाचा कालमापनावर होणारा परिणाम, बर्नार्ड ताऱ्याजवळ ग्रहाचा शोध, परग्रहावर जीवसृष्टीचा शोध, अशा कार्यात जागतिक शास्त्रज्ञाच्या बरोबरीने वेळप्रसंगी त्यापेक्षाही सरस असं कार्य भारतीय शास्त्रज्ञ करत असतात, भारतातील शास्त्रज्ञ करत असतात असं कथानक मुद्दाम होऊन डॉक्टर जयंत नारळीकरांनी या कादंबरीमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे त्यांना असं सांगायचं आहे की भारतीय शास्त्रज्ञ हे कुठेही कमी नाहीत, असं कथानक, असं चित्रण या व्हायरस कादंबरीतून, याच्या माध्यमातून डॉक्टर जयंत नारळीकरांनी केलेलं आहे. जगातील महाकाय दुर्बिणी, त्यांची कार्यपद्धती, या सर्वांचे चित्रण देखील या कादंबरीमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ही देखील कादंबरी वाचण्यायोग्य आहे, आपण ती वाचलीच पाहिजे. म्हणजे माणसाच्या आंतरसंबंधाची जाण ह्या व्हायरस या कादंबरीमधून देखील व्यक्त झालेली असली. म्हणजे व्हायरस जरी हा संगणकीय असला, संगणकाचं, यंत्राचं हे सगळं जरी कथानक असलं, तरी त्यामध्ये माणसामध्ये कशी देवाणघेवाण आहे, माणसामध्ये कशी भावनांची जी काही जाण आहे, ती या कादंबरीच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. ही कादंबरी अशा प्रकारे आपल्याला जयंत नारळीकरांनी उपलब्ध करून दिलेली, लेखन केलेली आपल्याला पाहायला मिळते. या कादंबरीचा शेवट इथे झालेला पाहायला मिळतो आणि या पुस्तकाचा शेवट म्हणजे शेवटची कादंबरी ती म्हणजे अभय अरण्य. ही कादंबरी आपल्याला एका छोट्या छोट्या घटनामध्ये, छोट्या छोट्या कथामध्ये दिलेली पाहायला मिळते. म्हणजे पहिली प्रेषित ही कादंबरी ज्याप्रमाणे 20 छोट्या छोट्या कथामध्ये विभागलेली आहे, अंतराळातील स्फोट ही 3 खंडामध्ये विभागलेली आहे, अगदी त्याचप्रमाणे ही शेवटची कादंबरी असलेली अभयारण्य ही देखील छोट्या छोट्या कथामध्ये विभागलेली आहे. म्हणजे पृथ्वीवर जीवसृष्टी कशी निर्माण झाली, तिचा आदिमानवापासून ते प्रगतशील मानवापर्यंतचा प्रवास हा कसा पूर्ण झाला, वेगवेगळे शोध कसे लागले, शोध करत असताना किंवा शास्त्रज्ञाला त्या शोधाची जाण होत असताना त्यांनी केलेली निरीक्षणं कोणती, अशा एकंदर घटना या अभयारण्य कादंबरीमध्ये दिलेल्या आहेत. कर्टक आणि दमनक यांच्या कथेपासून सुरुवात झालेली ही कादंबरी पुढे हळूहळू आईन्स्टाईन, न्यूटन, जेम्स वॅट आणि टंबू असा आदिमानव या सगळ्या कथामध्ये झालेली आहे. म्हणजे अग्नीचा शोध टंबूसारख्या आदिमानवाला कसा लागला, त्यानंतर मनुसारखा आदिमानव पृथ्वीवर येणारं एखादा धूमकेतू जवळून पृथ्वीपासून जात आहे म्हणून येणारं जे काही जलसंकट आहे, संपूर्ण पृथ्वी जलमय होती, तेव्हा त्या मनुला झालेली आकाशवाणी असेल आणि त्या आकाशवाणीचा वापर करून त्या आकाशवाणीला खरं समजून मनूनं त्याच्या काही अनुयायांना सोबत घेऊन तयार केलेली नाव असेल आणि त्या नावेच्या माध्यमातून त्यानं सोबत काही सजीव प्राणी असतील, सोबतचे अनुयायी असतील, मोठी नाव तयार करून या सर्वांना जगवलेलं असेल. त्यानंतर जेम्स वॅटला आईने काम दिलेलं असताना एक पाण्याचं पातेलं तापत असताना त्यावर जेम्स वॅटने एक परात ठेवली, एक ताटली ठेवली आणि त्या
उडून पडत होती तेव्हा वाफेचा शोध लावला आणि वाफेचा वापर करून, वाफेच्या शक्तीचा वापर करून जेम्स वॅटनं पुढे इंजिन तयार केलं. अशा सर्व शोध, आईन्स्टाईनला कसा शोध लागला, त्यानंतर न्यूटनला ते सफरचंद पडल्यानंतर कसं काय वाटलं, गुरुत्वाकर्षणाचा शोध, अशा सर्व कथा या अभयारण्य कादंबरीमध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे अधिमानवापासून ते प्रगतशील मानवापर्यंतचा प्रवास या कादंबरीमध्ये त्यांनी कथानक असा दिलेला आहे. त्याचं चित्रण या कादंबरीमध्ये त्यांनी केलेलं पाहायला मिळतं. मग त्याचबरोबर औद्योगिक क्रांती होत होती आणि या औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून प्रदूषण वाढत होतं. त्यामध्ये चार्ल्स लिंडसे यांनी प्रदूषणाविषयी केलेलं त्या काळामध्ये केलेलं भाषण किंवा त्या काळामध्ये केलेलं प्रबोधन देखील या कादंबरीच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट अति झाली की त्याची माती होते. प्रदूषण हे जर अति झालं तर मानवाला त्यापासून धोका आहे, असं चार्ल्स लिंडसे हे जगाला सांगत होते. या कादंबरीच्या माध्यमातून त्यांचं देखील वर्णन या कादंबरीमध्ये केलेलं आपल्याला एकंदर पाहायला मिळतं. त्यानंतर पुढे एका दुसऱ्या ग्रहावरून पृथ्वीवर आक्रमण केलं जातं आणि त्या आक्रमणाला पृथ्वी प्रत्युत्तर देते आणि त्यांना आत येऊ नये, त्यांनी पृथ्वीच्या कक्षेमध्ये प्रवेश करू नये असं जबरदस्त त्यांना धोक्याची सूचना देखील त्यांच्या कॅप्टनना पृथ्वीवरील लोक देतात आणि पृथ्वीपासून त्या जे काही अंतराळातून जे काही दुसऱ्या ग्रहावरून येणारं त्यांचं आक्रमण आहे ते दूर केलं जातं. म्हणजे पृथ्वीवरील देखील मानवांना जेवढं त्या लोकांनी सामान्य समजलं होतं तेवढं पृथ्वीवर सामान्य लोक राहिले नाहीत, ते प्रगत झालेले आहेत असं कथानक या कथेच्या माध्यमातून, या अभयारण्य कादंबरीच्या माध्यमातून डॉक्टर जयंत नारळीकरांनी केलेलं पाहायला मिळतं. अशा एकंदर या 5 कादंबऱ्यांचं हे कादंबऱ्यांचं पुस्तक असं मी म्हणेल समग्र जयंत नारळीकर या पुस्तकाला, या त्यांच्या वाङ्मयाला, समग्र जयंत नारळीकर या संपूर्ण त्यांच्या अशा लेखनाच्या त्यांच्या असलेल्या मोठ्या भांडाराला. या 5 कादंबऱ्या आणि सुरुवातीचा विज्ञान कथा आणि मी हा लेख त्यांचं कीर्ती, त्यांची लेखक म्हणून एक वैज्ञानिक साहित्यिक म्हणून असलेली कीर्ती आपल्याला दाखवून देतो. यासारखे अनेक लेख, अनेक विज्ञान कथा, कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं होतो की नारळीकर एक शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांना मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्ष काय बरं केलं, तर त्याचं उत्तर हे एवढं मोठं त्यांचं साहित्य आहे, एवढा मोठा त्यांचा हा जो काही खजिना आहे, म्हणूनच त्यांना या 94व्या मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्षपदाची धुरा, जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. मग आता हे संपूर्ण मी पुस्तकाविषयी, त्यांच्या कथेविषयी, कादंबरीविषयी आणि पुस्तकामध्ये काय काय आहे आणि या कादंबऱ्यामध्ये काय काय आहे हे तुम्हाला सांगितलं. परंतु या कादंबऱ्यापैकी मला काय आवडलं हे मी तुम्हाला शेवटी, या शेवटच्या टप्प्यामध्ये सांगणं गरजेचं वाटतं. या सर्व कादंबऱ्या खूप चांगल्या आहेत, त्या मला तर आवडल्याच, त्या मी वाचल्या आणि तुम्ही देखील वाचणं गरजेचं आहे, तर तुम्हाला देखील आवडतील. परंतु या कादंबरीतील मला शेवटची कादंबरी ही खूप आवडलेली पाहायला मिळते. म्हणजे पृथ्वीवर जीवसृष्टी कशी उगम पावली, इथपासून आदिमानवापासून ते अगदी नवीन प्रगत तंत्रज्ञान, संशोधन आणि जे काही प्रगत जीव आहेत इथपर्यंत, आणि परग्रहावरील जरी आक्रमण आलं तरी पृथ्वीवासी हे एवढे सामान्य नाहीत की त्या आक्रमणाला तोड देऊ शकणार नाहीत. हा परग्रहावरील लोकांचा समज दूर केलेला या कादंबरीमध्ये, कथानकामध्ये केलेला आहे. म्हणून मला सर्वात आवडलेली कादंबरी ही अभयारण्य आहे. आणि आजपर्यंत मी डॉक्टर जयंत नारळीकरांचं प्रामाणिकपणे वाचन केव्हाच केलेलं नव्हतं. एखाद्या लेख किंवा एखादा विज्ञान कथा वाचलेली असेल, परंतु आत्ता या सिरीजच्या माध्यमातून, आणि त्यांना हे अध्यक्षपद मिळालं, डॉक्टर विश्वाधार देशमुख सरांनी ही सिरीज त्यांच्या डोक्यातून आली आणि ती सिरीज पूर्ण करण्यासाठी मला विचारण्यात आलं की तू देशील का तुझा व्हिडिओ, किंवा तू एखादा व्हिडिओ करशील का, तर मी होकार दिला. आणि याच्या माध्यमातून एवढा मोठा लेखक, वैज्ञानिक साहित्यिक असलेले लेखक डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांच्या माध्यमातून मला वाचायला मिळाले. मी नक्कीच याचं भाग्य समजेल आणि ते तुम्ही देखील तुमच्या वाट्याला भाग्य यावं यासाठी तुम्ही देखील त्यांचं साहित्य वाचावं आणि एक साहित्याचा नवीन प्रकार कसा असतं याचा नक्कीच अनुभव मला ज्याप्रमाणे आला, अगदी त्याचप्रमाणे वैज्ञानिक साहित्याचा अनुभव तुम्हाला देखील येईल आणि याचा थरार तुम्हाला देखील नक्कीच आवडायला लागेल. मला मुळात कादंबरी हा प्रकार आवडत नाही, परंतु जयंत नारळीकरांच्या या कादंबऱ्या वाचल्यानंतर, त्यांचं समग्र जयंत नारळीकर हे वाचल्यानंतर कादंबऱ्या नक्कीच मला इथून पुढे आवडायला लागतील. कारण की कल्पनेमध्ये वास्तविकता कशी असावी
याचं उदाहरण जयंत नारळीकरांनी दिलेलं आहे. म्हणजे अतिशयोक्ती न करता कल्पनेमध्ये वास्तविकता दाखवण्याचं दर्शन हे जयंत नारळीकरांनी या संपूर्ण कादंबऱ्याच्या माध्यमातून केलेलं आहे. प्रेषित असेल, वामन परतनं आलेलं असेल, अंतराळातील स्फोट असेल, व्हायरस असेल, अभयारण्य असेल, या सर्व कादंबऱ्या खूप चांगल्या आहेत. त्या नक्कीच तुम्ही वाचा आणि जयंत नारळीकर तुम्ही समजून घ्या. इतर वाचन देखील जयंत नारळीकरांचा आता इथून पुढे मी नक्कीच करेल आणि ते तुम्ही देखील करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि जयंत नारळीकर सरांचे देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला एक नवीन वैज्ञानिक साहित्याचा, विज्ञान कथेचा एवढा मोठा जो काही भंडार आहे तो उपलब्ध करून दिला. आणि नक्कीच तुम्ही देखील इथून पुढं लिहित राहावं आणि आमच्यासारख्या वाचकांनी तो वाचत राहावं अशी त्यांच्याकडे मी अपेक्षा व्यक्त करतो. ते सांगतात की त्यांनी पहिली विज्ञान कथा लिहिलेली नाही. 1915 मध्ये पहिली विज्ञान कथा लिहिली गेली हे पुस्तकामध्ये सांगतात. परंतु विज्ञान कथा पहिली जरी त्यांनी लिहिलेली नसली तरी त्यांच्या विज्ञान कथा प्रत्येक वाचकाला आवडणाऱ्या आहेत आणि त्यांनी त्या अशाच लिहित जाव्यात एवढीच त्यांच्याकडे पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय भारत.